जय हिंद मित्रांनो, तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे YouTube चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक। चला आज काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया। श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल कारंजा लाड जिल्हा वाशिम द्वारा संचालिता अनुदानित व जैन धार्मिक अल्पसंख्याक मान्यताप्राप्त गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भारतीय संविधानातील कलम 30(1) व शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2016 नुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षकाचे पद भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल कारंजा लाड जिल्हा वाशिम द्वारा संचालित गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेतील खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाचे आहे। चला तर पदाबद्दल संपूर्ण माहिती बघूया। त्या अगोदर आम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब पण करा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, त्यांनी पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला आता आपल्या मुख्य मुद्द्यावर परत येऊ। कोणते पद आहे ते बघूया। पद क्रमांक 1, पदाचे नाव इयत्ता 9वी ते 10वी साठी पूर्णवेळ शिक्षण सेवक हे पद आहे। विषय इंग्रजी असेल, मराठी माध्यम असेल। हे पद 100% अनुदानित आहे। ह्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA इंग्रजी मधून झालेलं असायला हवं। ह्या पदासाठी शासन निर्णयानुसार मानधन व वेतनश्रेणी ठरवली जाईल। ह्या पदासाठी शासन नियमानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वयोमर्यादा राहील आणि ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे। मित्रांनो, अशी ही छोटीशी जाहिरात आहे, तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक ऐका। संस्था धार्मिक अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे बिंदुनामावली लागू नाही, तरी वरील पदासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज, मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह स्वखर्चाने वेळेवर उपस्थित राहावे। मुलाखत दिनांक 27 मार्च 2024 मंगळवार सकाळी 10 वाजेला। मुलाखतीचे स्थळ गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, अशी ही आजची महत्त्वाची अपडेट होती। पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।